ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. अज्ञान नाशाबरोबर ज्ञानाचाही नाश होतो. भाग 1. ओवी 4. ज्ञानदेवानी अज्ञानाचा नाश करून झालेले ज्ञान हेही एक प्रकारचे अज्ञानच आहे असं म्हटलं होतं. त्यावर वादी पक्षाने आक्षेप घेतला. त्याच्या मते अज्ञानाचा नाश करून झालेले ज्ञान हे अज्ञानाच्या कोटीत घालता येणार नाही. त्याचे म्हणणे ज्ञानदेवानी निद्रा जागृती आणि बिंब प्रतिबिंब या दोन दृष्टांताने स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव प्रतिवादी पक्षाचे म्हणजे आपले ज्ञानसंबंधीचे म्हणणे स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, लावी आतू कोपट तो साधी आपण या सकट का बांधली या चोरटा मोठे माझी. कोपट म्हणजे खोपट किंवा झोपडी आणि मोठ म्हणजे मोटळी. झोपडीमध्ये स्वतः कोंडून जो दार लावून घेतो तो स्वतः सकटच सापडवून देतो, किंवा तो घराबरोबर स्वतःचाही घात करून घेतो, किंवा चोर जर चोरलेल्या पदार्थाच्या मोटळीत स्वतः लपून बसला तर तो चोरीच्या मालाबरोबर स्वतःही सापडला जातो. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, बैसोनिया आत घरा लावी आग तरी तोही मग जळे जैसा, किंवा जरी चोर लपे गाठोड्यात तयाही सकट सापडेतो. ज्ञान जिया तिया परी जगी आत्मैक्य करी. स्वरूपाचे झालेले ज्ञान हे चराचर विश्वाशी ऐक्य प्रस्थापित करते. हा वादी पक्षाने घेतलेला आक्षेप ज्ञानदेवानी सुरीच्या दृष्टांताने खोडून काढला. जीव ब्रह्मैक्य हे वृत्तीज्ञान होण्यापूर्वीही होते व नंतरही असणार आहे. ते ऐक्य हे स्वभावसिद्ध असल्यामुळं ते स्वयंप्रकाशी ज्ञानरूप आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञानच नाही तर ते ज्ञान कशाचा नाश करणार. त्यासाठी ज्ञानदेवांनी सुरीचा दृष्टांत दिला होता. सुरी म्हटलं की तिनं छेदण्यासाठी दुसरी वस्तू हवी म्हणजे द्वैत हवे. तसेच ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो असं म्हटलं की तेथे अज्ञान व ज्ञान असे द्वैतच मानलं जातं असं ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं. अर्थातच जे यथार्थ ज्ञान प्राप्त झाले असे वाटते ते अज्ञानाच्या सापेक्षतेने झालेले असते, आणि सापेक्षता संपली की ज्ञान व अज्ञान दोन्ही राहत नाहीत. उदाहरणार्थ, आपण एका गाडीत बसलो असताना दुसरी एखादी गाडी स्थिर असेल तर आपल्याला आपण पुढे जात आहोत असं कळतं, पण ती गाडी ही आपल्या गाडीच्या वेगाप्रमाणे आपल्याला समांतर धावत असली तर आपला वेग आपल्याला जाणवत नाही, उलट आपण स्थिर आहोत असंच भासतं. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, पण सापेक्षतेने दुसरी गोष्ट नसल्यामुळे आपणही पृथ्वी बरोबर फिरत असूनही स्थिर आहोत असं जाणवतं. तसेच सापेक्षता संपली की अज्ञान व ज्ञान दोन्हीही राहत नाहीत. अज्ञानाचा नाश झाला असेल तर ज्ञानही राहणार नाही, तेही लोप पावेल. अशा स्थितीत आत्मा व त्याला ज्ञेय रूपाने भासणारे जग यांच्यात यथार्थ ज्ञानाने ऐक्य कसे निर्माण होईल. अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान होते ही गोष्ट करण्यासारखी आहे, परंतु ज्ञानाचाही लोप म्हणजे काय हे उमजणे कठीण आहे. त्यासाठी ज्ञानदेव पुढे असं का होऊ शकणार नाही त्यासाठी दृष्टांत प्रस्तुत करत आहेत. आपण स्वतः झोपडी तयार करून त्यात बसून दार बंद करून घेतलं तर त्या झोपडीला आग लागल्यावर तो आपला आपणच नाश करून घेतो. किंवा कोश कीटक, रेशमी किडा स्वतःभोवती आपल्या शरीरातून धागा काढून स्वतःभोवती कोश तयार करतो. त्या कोशातून बाहेर पडण्यासाठी त्याला दारच ठेवलेले नसते. स्वतःच स्वतःला कोंडून घेऊन तो स्वतःच स्वतःचा नाश करून घेतो. कारण लोक रेशीम मिळवण्यासाठी रेशीम किड्याने केलेला कोश उकळत्या पाण्यात घालून त्यापासून रेशमाचे तंतू तयार करतात. त्याने जर कोशाला बाहेर जायचे दार बंद केलं नसतं तर तो आपले प्राण वाचवू शकला असता. अशा प्रकारे तो स्वतःच स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतो. तसेच ज्ञान हे अज्ञानासह नाश पावते. ज्ञानदेवाने दुसरा चोरट्याचा दृष्टांत दिला आहे. चोर चोरी करतो व आपण ती चोरी केली आहे हे कोणाला कळू नये म्हणून लपण्यासाठी जागा शोधत असतो. आपण कोणाच्या दृष्टीस पडू नये याची सतत काळजी घेत असतो, पण म्हणून तो जर चोरीच्या मालाच्या मोटळीतच लपून बसला तर मुद्देमालासह पकडला जातो व स्वतःचा नाश ओढवून घेतो. तसेच ज्ञान अज्ञानासह लोप पावते. या दोन दृष्टांतांचे स्पष्टीकरण वेगळ्या प्रकारेही करता येईल. दार हे जसे आत प्रवेश करण्यासाठी उपयोगी असते तसेच ते बाहेर पडण्यासाठीही आवश्यक असते. तेव्हा घराला दार तर हवेच, पण ते उघडझाप करता येण्यासारखे हवे, नाहीतर बाहेर पडणार कसं. आपल्याला यथार्थ ज्ञान झाले
असे वाटणे म्हणजे ज्ञाता जणू ज्ञानरूपी बंददार असलेली कोशकीटकासारखी झोपडी तयार करतो व त्यात स्वतःला कोंडून घेतो. त्यातून बाहेर पडतच नाही. यथार्थ ज्ञान झाले असे वाटणे म्हणजे एक कोशच आहे व साधक त्या कोशात आपल्याला अडकवून घेतो, त्यातून बाहेर पडत नाही. मग तो ज्ञानाच्या विशालतेशी कसा एकरूप होऊ शकेल? किंवा चोराने मोटळीत जाऊन स्वतःला सुरक्षित समजणे हे एक प्रकारे बंधनात अडकण्यासारखेच आहे. अशा ज्ञानामुळे मोक्ष मिळणार नाही. तेव्हा शिवसूत्रात सांगितल्याप्रमाणे ज्ञान हाही एक बंधच आहे. अशा प्रकारे या ओवीतील दोन्ही दृष्टांत अज्ञानाच्या नाशाने ज्ञानही नाश पावते या सिद्धांताकडेही लावता येतात व यथार्थ ज्ञानाने आपल्याला मोक्ष मिळाला असे वाटणे कसे मिथ्या आहे या सिद्धांताकडेही लावता येतात. ज्ञानदेवांना ज्ञानातीत अवस्था अभिप्रेत आहे. अज्ञानाच्या सापेक्षतेने येणारे ज्ञानही अज्ञानासह लोप पावते, तेव्हाच ती केवळ ज्ञानावस्था प्राप्त होणार आहे. जाणीवेची कृत्रिमता लोपली तर स्वाभाविकपणे सहजता नांदणार आहे. त्यासाठी पुढे त्यांनी आणखी एक कापराचा दृष्टांत दिला आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.